नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात शुक्रवारी रात्री एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। शिवाजीनगर परिसरातील राजेंद्र राजे यांच्या शेतातील विहिरीत एक कार MH15JS 1053 अनियंत्रित होऊन कोसळली। या दुर्दैवी अपघातात कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुका आणि इंदोरे गावात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात कार विहिरीत कोसळून किमान 9 जणांचा मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार सर्व मृत व्यक्ती दरगुडे कुटुंबातील सदस्य होते। ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे 10 वाजता घडली। 3 एप्रिलच्या रात्री नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी गावात 7 ते 14 वयोगटातील मुलांसह एकाच कुटुंबातील 9 सदस्यांना घेऊन जाणारी मारुती XL6 कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली, ज्यात सर्वांचा मृत्यू झाला। बचाव पथकांनी कार बाहेर काढली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला। प्राथमिक माहितीनुसार कुटुंबातील सर्व 9 सदस्य दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे रहिवासी होते। एका खासगी कोचिंग क्लासनं आयोजित केलेल्या या उपक्रमातून परत येत असताना हा अपघात घडला। चालक सुनील दरगुडे चालवत असलेली मारुती XL6 कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या खोल पाण्यानं भरलेल्या विहिरीत कोसळली। या अपघातात सुनील दरगुडे, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीसह 9 जणांचा मृत्यू झालाय। गाडीतील मृतांमध्ये रेश्मा सुनील दरगुडे वय वर्ष 27, आशा अनिल दरगुडे वय वर्ष 32, खुशी उर्फ सृष्टी अनिल दरगुडे वय वर्ष 14, श्रेयस अनिल दरगुडे वय वर्ष 11, राखी गुणवंती सुनील दरगुडे, श्रावणी अनिल दरगुडे वय वर्ष 11, समृद्धी राजेंद्र दरगुडे वय वर्ष 7, माधुरी अनिल दरगुडे वय वर्ष 13 आणि सुनील दत्तू हरगुडे वय वर्ष 32 यांचा समावेश आहे। अपघाताची माहिती मिळताच NDRFचे एक पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपास चालू आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।